मनवनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरी न पार भवदुस्तर नदीचा। प्राप्त प्रसंगी संकीर्तन सेवेसाठी उच्चारलेला अभंग संत श्रेष्ठ देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महावीर जगदवंदनीय जगद्गुरु यांचा उपदेशपर प्रकरणातील आणि परमात्म्याला शरण जाण्याच्या फलश्रुतीचा अभंग अशा पद्धतीने निवडला आहे। विठाला भूतलामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला संत महात्म्यांनी त्यांच्या जीवनाचं कल्याण व्हावं याच्यासाठी उपदेश केला। अरे बाबा तू हे करू नको हे कर, तुझ्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने संगत जर तू कोणाची केली तर तुला कोण कामाला येणार आहे याबद्दलचं काही तत्ववेत्तक चिंतन जगद्गुरु तुकोबराय करतात। आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो ना तर आपण परमात्म्याला शरण जावं हा संतांचा सहज घातलेला दंडक आहे। मनवून हा शब्द संधिवाचक आहे, दोन वाक्यांना एकत्र आणण्यासाठी हा शब्द आपण वापरतो व्याकरणाच्या नियमाप्रमाणे। आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो, मनुष्य आहे म्हणून आपण परमात्म्याला शरण जातो। महाराज इतर युन्या परमात्म्याला शरण जात नाही का? जात असल्या तरी त्यांना पाप आणि पुण्य कळत नाही। पाप पुण्याचे ते अधिकारी नाही। पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती। पशुला पाप पुण्य काही कळत नाही। किती कुत्रा शिकलेला असला तरी त्याला काय माहिती का शेंदूर लावलेल्या दगडावर वर पाय करू नये असं त्याला काय विचारायला माहिती हा देव का हे काय काय नाही। कारण पशुला पाप पुण्य कळत नाही। आणि ज्यांच्या अंतःकरणामध्ये पाप पुण्याची वृत्ती आहे, ज्यांच्या अंतःकरणामध्ये पाप पुण्याचं सूत्र आहे, अशा साधकाच्या अंतःकरणामध्ये त्या परमात्म्याची प्राप्ती व्हावी याच्यासाठी संत महात्म्यांनी उपदेश केला। आणि संतांचा उपदेश हा जगाच्या हितासाठी आहे। विठ्ठला मनुष्य म्हणून जन्माला आलो, 184 योन्या फिरून आलो, पुढच्या जन्मात आपल्याला हाच नरदेह लाभल असं नाही। म्हणून आपल्याला जर काही करायचं असेल तर एकच करा, मनवनी शरण जावे। बरं त्याला शरण जा, पण कसं जा? सर्व भावे देवासी, सर्व भावाने जा। अंतकरणामध्ये कुठली कुटिलता, जिनके कपट दंभ नाही माया, तिनके हृदय बसवर गोराया। अंतकरणाची मोकळीक ठेवून जा। नवे नवे त्याच्याकडे जाताना अंतकरणामध्ये काही मागू नका त्याच्याकडे, कारण मागणारा माणूस हा भिकारी असतो। मग तो हबप असला तरी आणि हबप नसला तरी। विठ्ठल तुम्ही आपण सर्व मंडळीने इकडे महाराज मंडळीकडे सध्या आणि इंटरनेटवर वगैरे बरंच काही चांगलं व्हायरल होत आहे का महाराज मंडळी पॉकेट घेतात। महाराज मंडळी जेवढा मागून घेणारा दोषी आहे ना तेवढं प्रपंचात सुद्धा भावाचा वाटा जास्त घेणारा तेवढाच दोषी। आपण सुद्धा इतरांची घेतलेले उसने पैसे वेळेवर दिले तरच तो चांगला, नाही तर तो चांगला घडू शकत नाही। जसं संत महात्मे कीर्तनकाराला उपदेश करतात तसं सामान्य जीवाला सुद्धा संत महात्म्यांनी उपदेश केलेला आहे। परद्रव्य परनारी यांचा धरी विठाळ, संसारिकाला उपदेश केला, योग्याला उपदेश केला, जप तपस्व्याला उपदेश केला। माय बापा हो, आजच्या उपदेशामध्ये देवाला शरण जाण्यासाठी काय करा? तो हा उतरील पार। फायदा काय? तो आमच्या जीवनातलं दुःख नाहीस करणार आहे। तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा। दुस्तर या शब्दाचा अर्थ संसार अतिशय कठीण आहे, अतिशय दुरापास्त आहे, अतिशय दुःखप्रद आहे अशा संतांच्या भाषा तुम्हाला पाहायला मिळतात। संसार दुःख मूळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ। संसाराची व्याप्ती मोठी असली तरी दुःखाची व्याप्ती तेवढीच मोठी असते। आणि संसार जेवढा छोटा असला तरी दुःखाची व्याप्ती तेवढीच असते। दुःखाने कोणाला सोडलं नाही हो। महाराज वर्णन करतात, इंद्र पदाधिक भोग, इंद्र
मोठ्याला लहान भावाचं वाटतं पण ते काटे टोचायला लागले प्रत्येकाला आपल्या आपल्या पदवी साजेची मिळावी असं वाटतं पण बुवा इंद्राच्या संसारामध्ये सुद्धा दुःख आहे ब्रह्मदेवाच्या संसारामध्ये सुद्धा दुःख आहे आणि देवादिकांच्या संसारामध्ये सुद्धा दुःख आहे नवे नवे सामान्य जीवाच्या संसारामध्ये सुद्धा काय मग मला सांगा ना भवदुस्तर नदीचा या सर्वांना दुस्तर नदीमधून काढण्यासाठी बहु आहे करुणावंत आनंद हे नाम मला सांगा प्रत्येकाला पाण्यामध्ये पोहता येतं प्रत्येकाला पोहता येत नाही पण सर्व लोक तरुण जातील बोला कशाच्या बळावर नावेच्या बळावर करता येत नाही ऐकताय ना तुम्ही प्रत्येकाला पोहता येत नसलं तरी अंगाला पाणी न लागू देता सुद्धा तो भवसागर भवनदी पार करू शकतो फक्त तो नावाड्याच्या वर्षावर बसला पाहिजे त्याने नावेत बसायचं जरी काम केलं ना राजा माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात दादा प्रपंचाचं दुःख थोडं हलकं करायचं असताना आपली दम छाप होऊ नये असं वाटत असेल ना तर बहु आहे करुणावंत आनंद हे नाम त्याला अनंत नामाने अनंत नाम त्याते म्हणून अनंत कुठलो नामदेव महाराज अनंत ब्रह्मांड नामदेव महाराजांच्या गाथ्यामध्ये अनंत शब्दाचा सर्वात जास्त प्रयोग केलेला आहे शब्दाचा लक्षात ठेवा अनंत म्हणजे काय जे ज्याचं या जगामध्ये जे नाव आहे ते सर्व नाव त्याची आहेत आपलं एकही नाव आपण ठेवेल कशा नावाचे उपजली या बालवासी नावच नाही तयापाशी ठेवीला नावीशी ओ दे तोठी तरी हा माझं नाव घेतलं ठेवेल नावाचं आहे मला सांगा आपल्याला नाव कोणतं ठेवेल नाव आहे खरं आपलं नाव नाही आपल्याला या जगामध्ये जे नाव ठेवतो त्यावेळेस वाईट वाटतं पण खरे आपण ठेवेल नावाचेच खरे आपण कसे आहे ठेवेल नावाचे अनंत हे देवाचं नाव आहे महाराज भरपूर चिंतन आलेलं आहे बघा जगद्गुरु तुकोबाराय बोलतात त्या परमात्म्याचं अनंत हे नाव कसं काय श्री अनंता अनंत ही श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा म्हणून बहु आहे अनंत हे नाम त्याचं हे अनंत नाम तुकोबाराय म्हणतात का महाराज तुमच्याकडे एवढी श्रीमंती असून देखील सुद्धा तुम्ही समाजाला वाटून ती श्रीमंती मोकळे झाले या दुःखातून बाजूला झाले आणि तुम्ही आज आम्हाला हा अनुभव सांगता तुकोबाराय म्हणतात खऱ्या अर्थाने अनुभवाला आलं म्हणून सांगतो तुका म्हणे साक्षी आले तरी गेले हे साक्षीला आलं साक्षी म्हणजे अनुभवाला येणं माझ्या अनुभवाला आलं म्हणून मी हे प्रकट केलं तो हा करील पार भवदुस्तर विठ्ठल अभंग विस्तृत भाव बघण्याआधी थोडासा परिहार घ्यायला इच्छित आहे म्हणजे असा आपल्या सर्वांची आवडती शिक्षक आदरणीय आमचे विजय जय दत्तात्रय सोनवणे सर यांना आपल्यातून जाऊ आज एक वर्ष झाले आषाढी द्वादशी हा त्यांचा पर्वकाळ आहे आणि आजच्या दिवशी या परिवाराने करून घातलेले हे त्यांच्या प्रीत्यर्थ पुण्य सत्कर्म पिंडपदावरी दिला बोलिया करी माझी झाली गयावर फिटले पितरांचे 21व्या शतकामध्ये समाजाला पाप पुण्याच्या व्याख्या समजून सांगितल्यापेक्षा आधुनिकतेकडे वाटचाल करत असताना हे पिंडदान वगैरे हे काय मध्येच काढले असा जर अंतःकरणात भाव येत असेल तर आम्हालाही शिक्षक लोकांना शिकवताना हे शिकावं लागतं देव आहे असा जो मानतो त्याला आस्तिक म्हणा आणि देव जो मानत नाही त्याला काय म्हणा हे तुमचं तुम्ही पाहून घ्या केलेल्या उपकाराची जाण ठेवतो बोला अरे कृतज्ञ आणि केलेल्या उपकाराची जाण ठेवत नाही कृष्णा लांब बसले तुम्ही काय कृतज्ञ केलेल्या उपकाराची जाण ठेवणं याला म्हणतात सत्कर्म विठ्ठल आपल्या आईने आपल्या वडिलांनी आपल्यावर आपल्या हाडाची काढव होईपर्यंत उपकार केले आहेत महाराज आणि म्हणून या परिवाराने माझ्या सुजित दादाने माझी निकिता दीदी आमच्या अनवट मॅडम म्हणायचो आम्ही त्यांना सोनवणे मॅडम सुवर्णताई खऱ्या अर्थाने एक फॅमिली आणि या आमच्या या फॅमिलीमधून आमचा एक घटक हरवला
मी तर आजच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने एकच म्हणेल, सुजित दादा सारखा मुलगा सर्वांच्या पोटी जन्माला यावा. कारण सुजितचं मी फार जवळून अवलोकन केलंय. पुत्र दे ऐसा गुंडन त्याचा तिन्ही लोकी. मला एक जाता जाता सांगून जायचं आहे, हिरण्यकश्यपूच्या कुळामध्ये एकच सात्विक प्रल्हाद जन्माला आला, सकळ कुळाचा उद्धार झाला. सुजित, कृष्णा, आमचा बालू, ही सर्व प्रसाद दादा वगैरे ही सर्व जी मुलं आहेत, अतिशय सोज्वळ, अतिशय आईवडिलांची नम्रता पालन करणारे आणि नवे नवे आपल्या आईवडिलांसाठी वेळ पडलीच जीव सुद्धा देणारे अशी ही मंडळी. आणि याच परिवारामधला एक घटक आज आपल्यातून हरवून 1 वर्ष पूर्ण होत आहे. खऱ्या अर्थाने हे सर्वांच्या जीवनात दुःख आहे बाबा. आता मला सांगा, आमच्या आईंच्या जीवनात काय कमी दुःख आहे का? आदरणीय आमच्या आईसाहेब सरांच्या आई महाराज जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात, पुत्राची ती वार्ता ना ऐकवे मातेच्या कानी. त्या आईच्या जीवनामध्ये नेहमी आमच्या विजय सरांची आठवण आहे. कारण शास्त्र असं सांगतं बरं का, ऐका, शास्त्र असं सांगतं, आईच्या डोळ्या देखत पुत्राची वार्ता कानाला ऐकायला येऊ नये आई जोपर्यंत जिवंत आहे. दुसरं जगातलं सर्वात मोठं दुःख आहे राजा, आईन तारुण्यामध्ये पती वारू नये. आईन तारुण्यामध्ये, स्त्रीच्या आईन तारुण्यामध्ये पती वारू नये. आणि तिसरं जगातलं सर्वात मोठं दुःख आहे, नुकतंच जन्माला आल्या बालकाची आई वारू नये. सर्वात मोठं दुःख आहे राजा. हे बघा, आपल्या कुटुंबातला घटक तो फार महत्वाचा घटक असतो. आणि एक एक घटक ज्या वेळेस आपल्या या कुटुंबाला, आपल्या या गावाला, आपल्या या वाड्याला सोडून जातो ना दादा, ती पोकळी कधी कोणी भरून काढू शकत नाही, भरून काढू शकत नाही. काका, मामा, मावशे, आत्या वगैरे 13व जास्तीत जास्त 1 महिना, अजून जर खूप प्रेम असेल तर 6 महिने, पण नंतर मात्र आपल्याला सोसाट्याचा वारा सोसावा लागतो. म्हणून मला एवढंच तुमच्या चरणी मागणं मागायचं आहे तोपर्यंत माणसाने खूप प्रेम करून घ्यावं, खूप प्रेम करा. मग तुम्ही म्हणाल बाबा प्रेम प्रेम दुर्गुणावरही करावं आणि प्रेम चांगल्या गुणांवरही करावं. भावाने भावावर करावं, बापाने लेकावर करावं, लेकाने बापावर करावं, आपल्या कुटुंबावर करावं. बाबा एकदा का हा देह संपला रे संपला, या देहातलं चैतन्य निघून गेलं रे गेलं, का इच्छा असून देखील सुद्धा या देहाला आपण ठेवू शकत? किती प्रेम असल्यावर आपण म्हणू शकतो का राहू द्यावं एवढ्या डेड बॉडीला? ठेवू शकत नाही बुवा. इच्छा असली तरी ठेवू शकत नाही. बरं ठेवणंही करणार काय? भगवान गौतम बुद्धांचा शिष्य राजमहालामध्ये आला, रडू लागला, मी तुमचं शिष्यत्व पत्करतो, मला तुमची दीक्षा द्या, जी तुमचे सत्यम, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, जी पंचशील तत्व आहे ते मला शिकवा. पण माझी एकच इच्छा आहे की माझ्या घरात माझी आई मरून पडली आहे आणि तिला महिना झालाय, मी तुमची वाट बघतोय. एक काम करा, माझी आई जिवंत करून द्या, मी तुमचं शिष्यत्व पत्करतो. भगवान गौतम बुद्ध म्हटले, तुमची आई जिवंत करायला काहीच वेळ लागणार नाही. एक काम कर, या आपल्या राजमहालामध्ये, या राज वाड्यामध्ये अशा ठिकाणाहून राख आण चुलीमधली, का ज्या घरातला अजूनपर्यंत एकही माणूस गेलेला, ज्या घरात अजून एकही माणूस गेलेला नाही, तेवढ्या चुलीतली राख घेऊन ये आणि मी तिला ही राख लावली का तुझी आई जिवंत होईल. आईवर प्रेम, लेकरू पळू लागलं, दुडदुड दुडदुड करीत पळू लागलं. प्रत्येक घरी विचारू लागलं, का हो तुमच्या घरातली जरा मला काही भस्म मिळेल का, राख मिळेल का? म्हणले मिळेल ना, पण द्यायला तुम्ही तयार आहे, पण आतापर्यंत तुमच्या घरातलं कोणी गेलं काय? ते म्हणले, असं घर एक तरी आहे काय, तिथं सर्वच माणसं पहिल्यापासून जिवंत आहे. महाराज प्रत्येक घरी जाऊ लागला. शेवटी माऊली ज्ञानोबारायांच्या घरी गेला. माऊली ज्ञानोबाराय त्याला म्हणतात, बाबा आज जागेला पंजा
तिकडे ऐका गोंगाट आवाज कमी करा माझे शब्द येत आहे का तुमच्यापर्यंत माझे सर्व गुरुवर्य मंडळी पुढे बसलेत आमचे पगार सर फुटे सर आता ही सर्व गुरु स्थानिक मंडळी शिष्याने त्यांच्या समोर नाचून पण गुरुला तेवढाच आनंद होतो पोरग नाचत राहिला शब्द येत आहे का तुमच्यापर्यंत शब्द कळताय का कारण मला कमी शब्दात कीर्तन करायचं मला एक सांगा भगवान गौतम बुद्धांनी ज्या साधकाला फिरण्यासाठी पाठवलं त्या साधकाला माऊली ज्ञानोबारायांनी उपदेश केला बाबा रे एक पहा तसा एकची दहणे सावध द्या गुणे कार्य नवा मारा हाक देवा भय अट्टहा कबीरदासजींना प्रश्न विचारला म्हणले बाबा नाव भी मर गए 10 भी मर गए किती सूक्ष्म जीव एका भागवतामध्ये असं वर्णन आलेलं आहे की भागवत असं सांगतं का काही 1 घंट्यासाठी जीवाणू जन्माला येतात काही क्षणासाठी जन्माला येतात काही 1 तासासाठी 2 तासासाठी काही 24 घंटे ते देव घोडे येतात आपल्याकडे त्याला देव घोडे काय पान घोडे म्हणतात जुने लोक एवढे घोड होते महाराज त्या घोड्या त्या पान घोड्यांमध्ये सुद्धा देवच पाहिजे शेजारच्या मध्ये सुद्धा तेच दिसणार त्यांना गोड लोक होते वाचता लिहिता येत नव्हतं पण समाधानी जगायचे मी रात्रीच कीर्तनात पिंपळगावला सांगितलं आता लोकांना वाचता खूप येतं पण वाचतील एवढा भरोसा नाही वाचता खूप येतं काही लोकांना वाचता येत आहे पण वाचणं आणि वाचणं याच्यामध्ये फार मोठा बदल आहे विठाला शेड पत्र्याचा असल्यामुळे श्रोत्यांपर्यंत आवाज पोहोचला पाहिजे आवाज कमी करावा आवाज खूप सुंदर आहे मला एक सांगा दादा एक घर असं मिळालं नाही ज्या घरामध्ये कोणी गेलेलं नाही आला रडू लागला म्हणले महात्मान असं कधी होत नाही हो कारण उपजे ते नाशे नाशिले ते पुनरपि दिशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा इथे खरं म्हणजे माणसं मेलीच नसती हो पण शास्त्र असं सांगतं इथे माणसांना मरावं यामुळे लागतं ते जन्माला आले म्हणून का बरं मरावं लागतं एरवी मरायची काय गरज आहे का आपल्याला काहीच गरज नाही पण का मरावं लागतं म्हणले जन्माला आले म्हणून म्हणले जन्माला का आले म्हणा मेले म्हणून कसे अर्थ आपल्याला मरायची काही गरज आहे का काहीच गरज नाही पण लोक मरतात का बरं जन्माला आले म्हणून महाराज जन्माला का आले अहो मेले म्हणून ऐका बरं का एक सिद्धांत नीट ऐक जे जे दिसतं ते ते नासतं जे जे जन्माला येतं ते ते मरतं आणि जे जे मरतं ते ते जन्माला येतं घटिका यंत्र म्हणजे घड्याळ घड्याळ माहिती तुम्हाला घड्याळाचे काटे जसे नेहमीप्रमाणे सातत्याने फिरत राहतात तसं जन्म मृत्यूचं रहाडगाडग हे सातत्याने चालू आहे बुवा 184 योन्या या मानवी नरदेहाला येण्यासाठी सर्व जंक्शन स्टेशन शोधून यावं लागतं तुम्हाला काय वाटतं आज आपण माणूस आहे म्हणजे मागच्या जन्मात डुक्कर नव्हतो आज आपण माणूस आहे म्हणजे ते डुक्कर मागच्या जन्मात गाढव नव्हतं ते गाढव मागच्या जन्मात बैल नव्हतं ते बैल मागच्या जन्मात मासा नव्हतं गरुड पुराण असं वर्णन करतं की 184 योन्या संपल्यानंतर मानवी योनी प्राप्त होते आणि मानवी योनी नंतर सर्वात प्रथम योनी जी लागते त्याला माशाची योनी म्हणतात कोणती योनी म्हणतात सोपन काका त्याला कोणती योनी म्हणतात माशाची योनी म्हणतात ओंकार महाराज कारण या जगामध्ये म पासून माणूस आहे आणि म पासून मनुष्य आहे आता मासा झाल्यानंतर 20 लक्ष योनी जलचरी भोगाव्या 10 लक्ष 20 लक्ष योनी वृक्षाच्या घ्याव्या लागतात तर 10 लक्ष योनी जलचराच्या घ्याव्या लागतात
मला पुढचं चिंतन सांगायचं आहे। एवढा सर्व कालखंड संपल्यानंतर पुन्हा आपल्याला मानव देह लागतो। जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात या मानव देहाचं जर सोनं करायचं असेल तर म्हणून तू परमात्म्याला शरण जा। अभंगाचं प्रवचन मनवोने शरण जावे, मनवोने शरण जावे, मनवोने शरण जावे, मनवोने शरण जावे, मनवोने शरण देवाला शरण जाण्याचं ज्ञान नाही। मला सांगा या जगामध्ये इतरत्र ज्या जन्माला आलेल्या आहेत त्या सर्व योन्यांना देवाला शरण जाण्याचा अधिकार असला तरी ज्ञान नाही। फक्त या उभ्या कुडीला भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे, पाहुणी मनुष्य देहासी निज ज्ञान घातले हृदयासी। असं म्हणतात की या ब्रह्मदेवाने या सृष्टी उत्पत्तीमध्ये अनेक प्राणी जन्माला गेले, अनेक प्राणी जन्माला घातले। काही 4 पायाचे घातले, काही अनंत पायाचे घातले, तर काहींना पायच दिले नाही। सरपटणारे प्राणी सुद्धा आहेत अनंत पाय। ती एक वाणी नाही म्हणून छोटी आळी असते बघा, पाहिलेलं असेल तुम्ही, ती लाल लाल असते। आता तिचं शरीर केवढं, पाय पा किती, खूप पाय तिला, पण शरीर बघ। अशी कितीतरी युन्या तुम्हाला पाहायला मिळतील। काहींचे शरीर कमी तर पाय वाळके। आता उंट जर पाहिला तर शरीर भलं मोठं पाय, काहींचे शरीर भले मोठे तर शेपूटला आणि हत्ती। हे सर्व वर्णन, तुम्ही सर्व वेल एज्युकेटेड मंडळी आहात म्हणून मी विषयाला स्पर्श करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय। या सर्व योनीच्या ठिकाणी परमात्म्याला शरण जाण्याचं ज्ञान नाही। आता माझा पुढचा मुद्दा आहे, या जगात मनुष्य सोडून देवाला दुसरा कोणीही शरण जात। तिसरा मुद्दा आहे, प्रत्येक जण देवाला शरण जातो नाही असं नाही। प्रत्येकाला देव आवडतो, फक्त देव आवडण्यामध्ये भिन्नता आहे। देव आवडण्यामध्ये काय भिन्नता। काहींना देव असा आवडतो तो खा प्या मजा करा स्वातंत्र्य दे असा देव, पण तो जातो कोणाला तरी। मी काय बोललो लक्षात आले का? त्याला एकादशी नाही केली तरी चालते, कारणाला गेलं तरी चालत, असा देव आवडतो ना। असा स्वातंत्र्ययुक्त देव कोणाला नको, कोणाला नको मला सांगा। असे संप्रदाय बी आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले। तुम्ही काही करा, गीता वाचा, कसे वागा, ग्रंथ वाचा, चालला संप्रदाय पुढे। आधीच जन उद्धट त्यात गुह्य करू नये प्रगट, गुज घेऊन चावट होतील भाऊ। मला सांगा
मनुष्य हा परमात्म्याला शरण जातो, पण ज्या देवाला शरण जातो तो याचा अज्ञान घेऊन जातो, या देवाचा काही संबंध नाही। तुम्ही म्हणाल बुवा जरा नीट बोल रे तू, माणसा असून आम्ही शरण जातो ना। माऊली ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी समोर ठेवलेले ओंकार महाराज एक ओवी त्यातली सांगतो, म्हणजे माझ्याही जीवाला शांतता लागेल। यरवी मनुष्य जात सकळ, स्वभावता भजनशील, ते झाले आशे केवळ माझे ठाई। अर्जुना सर्व लोक या जगामध्ये मला शरण येतात, नाही असं नाही। प्रत्येक व्यक्तीला वाटतं ना माझ्या जीवनाचं कल्याण व्हावं म्हणून, प्रत्येक जण देवाची विभिन्नता आहे पण शरण जाण्याची एकता आहे। ऐकता ना तुम्ही? मी तुम्हाला पहिलं वाक्य बोलून गेलो, वाटल्यास तुम्ही नोट डाऊन सुद्धा करू शकता। आपल्याला देव कोणता आवडतो? जो आपल्याला स्वातंत्र्य देतो, गुरुवारी कारण घालायला अडचण येऊ देत नाही, असा देव आपल्याला आवडतो, नाही का? आवडतो ना। पण तो जर म्हणला ना काही कापू नाही, कोणाचा जीव घेऊ नाही, जीवावर जीव खाऊ असं नाही बाबा, हिंसा करू नये, हे पहिल्यापासून आलेलं आहे। महात्मा गांधीजींनी सुद्धा सूत्र वापरताना हेच सांगितलं का आयुष्यामध्ये कोणाची हिंसा घडू नये। माझ्या मते जुना मी BA ला होतो, FYBA ला, त्यावेळेला कंपल्सरी इंग्लिश मध्ये द ग्रेट महात्मा गांधी म्हणून इंग्रजीचा एक पाठ होता, त्याच्यामध्ये चरित्रात असं सांगितलं का बापूजी जेव्हा 9वीला होते, 9वीला त्यांच्या मित्राबरोबर त्यांनी एक मासाचा तुकडा खाला आणि रात्रभर त्यांना झोप आली नाही। म्हणले कारण असं होतं का त्यांच्या पोटामध्ये बकरी म्या म्या गागायची। कोणाच्या? पूज्य महात्मा गांधी। दुसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या मित्राला सांगितलं बाबा माझ्याकडून हे शक्य नाही, हे करणं शक्य नाही, म्हणून हिंसा घडू नये। बापूजी आयुष्यभर हिंसाचाराच्या विरोधामध्ये राहिले। यरवी मनुष्य जात सकळ, स्वभावता भजनशील। स्वभावता प्रत्येकाला भजनाची आवड आहे। तुम्ही सर्व सिद्धांत ऐकून घ्या, पण मी स्पर्श करतो। कोणाला सोमवार, कोणाला रविवार, कोणाला आमोशा, काहींना प्रत्येक आमोशा नाही आवडत, काहींची स्पेशल आमोशाला ती त्या आमोशाचं नाव आहे म्हणा गटर आमोशा, त्याला आवडते तेव्हा ते कधी एकदाची येईल काय ते तुमचं तुम्ही पाहून घ्या बरं का। मला मध्ये सांगितलं माझ्याकडे वेळ कमी, मी थोडा वेळ बोलणार। मला एवढं सांगा दादा, मग जगद्गुरु तुकोबारायांनी म्हणून शरण जावे का म्हणावं? या जगात जर माऊली ज्ञानोबराय म्हणतात सर्व लोक भजन करतात, तर एका बाजूला जगद्गुरु तुकोबारायांनी अपसिद्धांत का मांडावा? निलेश कीर्तन आता तुमचा अभंग पाठ आहे बरं का, त्याच्यामुळे तुम्ही जबाबदारीने मला सांभाळून घ्या थोडं। सिद्धांताची पुष्टी, अपवादाची पुष्टी आणि अपवादाला सिद्धांत, या दोन गोष्टी फार महत्वाच्या। जर तुकोबारायांनी ज्ञानेश्वरी वाचली नाही का सर? कुठे सर माझ्या समोर वाचली? जर तुकोबारायांना हे माहिती आहे या जगात प्रत्येक जीव भजन करतो, तरी तुकोबारायांनी शरण जाण्याचा उपदेश द्यावा, याचा अर्थ काहीतरी आहे। याचा अर्थ काय एक जाता जाता सांगतो। एखादा मुलगा ME म्हणजे इंजिनिअरिंगच्या पेपरला निघाला आणि आईने घरातून आवाज दिला, बाळ्या पेपरला चालला ना, आजोबाचं दर्शन घेऊन जाय। बाळ्यानं उत्तर दिलं, आई तुला काय कळायचं ते म्हाताड, त्याला सही येत नाही, त्याचे काय पाय पडे तिथे, काय मला पेपर कळलं मला काय बोलायचं? अरे आईच्या या म्हणण्यामागे भाव आहे काय? आईच्या या भाव आहे, भाव मला अंडरलाईन करायची आहे। ज्ञानाने सर्व मिळत नाही आणि ज्ञानाला भाव असल्याशिवाय विकत नाही। या जगात लोक भावासाठी रस्ता रोखो करतात, भाव भाऊ नाही, भाव काय बरोबर आहे? मला सांगा, हे जग सर्वच ज्ञानावर चाललं असतं। ऐकता की तुम्ही? वाक्य बोलतोय मी, सॉक्रेटिसचं वाक्य, हे जग सर्वच ज्ञानावर चाललं असतं तर आपला बाप हाच आहे, ही ओळख आपल्याला कोणी करून दिली? बोला, म्हणजे राग नाही येईल तुम्हाला? मला सांगा बरं, आपला बाप हाच आहे, आपण पाहिलाय का? अरे त्या भावाच्या श्रद्धेच्या पोटी आईच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि आपल्या नावाच्या पुढे बोला तस जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, दादा रे तू आतापर्यंत शरण गेला ना, नाही असं नाही,
गेले की नाही माणसं शरण? शरण गेले ना महाराज. मयूर यश शरण गेले ना महाराज. पण कसे गेले? मसुबाला शरण गेले डीपीच्या कुटक्यावर. डीपीचा कुटकाच ना ऐकायला शब्द कळताना. काही सप्तशृंगी मातेला शरण गेले. कबीरदासजीने त्याच्यावर वर्णन केलेले आहे. कबीरदासजी बोलतात, सव्वा शेर का रोट बनाया देवी को चढ़वैयो रे, देवी बिचारी खावे न पीवे अपना तिल मिल जइयो रे. ऐकताय तुम्ही? ऐकताय का? नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा केली. कबीरदासजी म्हणतात, सच्चा नाग जब घर में निकला तब नैना ती उलझ हइयो रे. आणि पत्थराच्या नागाची पूजा केली. हाय का प्रेम आहे? अजून तुमचं अलीकडचं बोलू? अलीकडचं माझं असं मत आहे, कलियुगामध्ये सख्या बहिणीपेक्षा गुरु बहिणीला जास्त किंमत देते लोक. आला असेल लक्षात? हा तेच हुशार मंडळी ते असे किती कीर्तनकार उलथे करून देईल. कुलथे नाही उलथे. उलथे डॉक्टर आहे म्हणले. भावे सख्खी बहीण आपल्या दारात नाही, मांडलेली बहीण गुरु बहीण आपल्या दारात आहे, त्याला प्रेम नाही म्हणत. कबीरदासजी म्हणतात, पत्थर का नाग बनाया आणि सच्चा नाग जब घर में निकला. अजून मी थोडं मागे येतो. अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी तरिये, जिंदे बाप को रोटी न दे रे, मरे बाद पछतइयो रे, मुठभर चावल डाल लटके कौवा बाप बोलयो रे. अनाड़ी दुनिया भजन बिना केली आम्ही क्रिया बुवा, पण त्या क्रिये मागे भाव नाही. आणि भाव नाही म्हणून जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, सर्व भाव इकडे लक्ष द्या. माझ्या त्यांचं काम चालू. मी एक सोपं उदाहरण सांगतो. घरात जर सासू वारली तर सून कशी रडत? कशी रडत? म्हणजे तुमच्याकडे सून रडताना पाहिलं नाही? किंवा घरातला सासरा वारला तर सून कशी रडत? म्हणा भावांतरीचा राखून. आणि लेक जर रडायला लागली तर कशी रडते लेक? अहो बोला की असं नका करू. 11:23 झाली, मला अजून 10 मिनिटं बोलायचं आहे. हो अजून मला तसं कोणी विचारलं नाही, पण मला मनाची लाज वाटते. तिकडे तेही नुकसान होता कामा नाही याची अधिक प्रमाणात काळजी घ्यायची. लक्षात मला एक उत्तर द्या ना. एवढं उत्तर द्या, मला पुढे जायचं आहे. तुमच्याकडे सासूसाठी ऋण कशी, आपल्या सून कशी रडते? सासूसाठी रडे
पादरचे म्हणून सासूला लय त्रास दिले म्हणून, नाही तर भाव अंतरात बरं झालं गेला. आता चावी माझ्या काही आणि तीच लेख पा अहो तीच लेख आई गेल्याची बाप गेल्याची वार्ता कानावर आल्यावर तिथंच चक्कर येऊन पडत. एक भाव शब्दावर दृष्टांत सांगतो आणि पुढे पाऊस सुरू झाला नाही म्हणजे दृष्टांत सुरू झाला. तुम्ही बाहेर पाऊस पाहू, असाच पाऊस चालू. कीर्तनकार भाव सांगत होता. भाव म्हणजे प्रेम. भाव या शब्दावर बोलता बोलता नारद भक्ती सूत्रातलं पहिलं सूत्र सांगितलं. यथा व्रज गोपिका नाम. सर्व भाव सांगू लागला, रडू लागला कीर्तनकार. कीर्तनकाराच्या वाक्याचा एका म्हातारीवर परिणाम झाला. म्हातारी रडू लागली. बाहेर एवढा पाऊस चालू, एवढा पाऊस चालू, नदीला पूर आला. म्हातारी नदीच्या पल्याड राहत होती. नदीच्या पल्याड. ऐकताय ना? ऐका. कीर्तन संपल्यानंतर फक्त म्हातारीच्या एवढ्याच लक्षात होतं. म्हातारी म्हणायची, बाबा म्हणले देवावर प्रेम असेल तर तुम्हाला भवसागर तरून जाता येते. देवावर जर भाव असेल तर तुम्हाला भवसागर सहज तरून जाळतो. आणि म्हातारी विसरून गेली देहभान. नदीला पूर आलाय हे तिच्या लक्षात नाही. सायंकाळचं 7 ते 9चं कीर्तन संपलं आणि म्हातारी मंदिराच्या बाहेर पडली. बाकीचे लोक ध्यानावर होते. लक्षात आलं दत्तभूमिका. त्यामुळे ते बाहेर पाणी पाहून काय बाहेर पडले नाही. पण म्हातारी ध्यानावर होती, भाव विभोर होती. तिला फक्त एवढंच माहिती होतं का देवावर श्रद्धा असेल तर तरुण जाता येते. आणि म्हातारी त्या पाण्यावरून चालत निघाली. कशी निघाली? चालत कळत पाण्यावर चालता येतं का पोहत्या? चालत निघाली म्हातारी. अहो चालत चालत घरी गेली. घरचा दरवाजा वाजवला असून नाही दरवाजा उघडा. म्हणले सासूबाई कालपासून एवढा पाऊस चालू आषाढी एकादशीचा आणि तुम्ही पुरात आहो सुड्या वाहून आल्या, काही म्हशी वाहून आल्या, तुम्ही तशाच कशा आल्या? नाही लक्षात आलं. आला काही नाही, काही घरी गेल्यावर विचार केला तरी तुम्ही तशाच आल्या, एवढे वाहून आले तुम्ही तशाच आल्या. म्हणले अगं त्या महाराजांनी सांगितलं देवावर श्रद्धावान लभते ज्ञानम. देवावर जर भाव श्रद्धा असेल तर हा समुद्र तरून जाता येतो. हे लेंडी नदीचं काय घेऊन बसली? लेंडी नदी कळत या नदीचं काय? समुद्र तरून बाया हेळा सागर तरले. आमच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सागर सुद्धा तरुण आले महाराज. जाऊ द्या मला पुढे बोलायचं. महाराज म्हातारीमध्ये कीर्तन ऐकून एवढा बदल झाला. सुनायचं लेखायचं असं ठरलं आम्हाला पोहता येत नाही. म्हातारी तू ज्या बाबाचं कीर्तन ऐकलं तो बाबाचा आम्हाला गुरु करायचा आहे. काय करायचंय? दत्तू भोतून बोला अर्धा पाकिट देऊ नका. कसं आहे आपलं एकत्रीकरण जर झालं नाही ना मग ते नाट्यीकरण होतं. नाट्यीकरण. कोलकात्याचे एक स्वामी विद्यानंद सरस्वतींचं पुस्तक वाचा एकदा. श्रोता तो वक्ता तो न वक्ता नव्हे श्रोत्याविन. फार गोड आहे, फार गोड आहे. विद्यानंद सरस्वती फार विद्वान मंडळी होती. नाद करायचा नाही ज्ञानाच्या बाबतीत. जाऊ द्या. म्हातारी म्हणले मग काय त्याला काय लागेल उद्या सकाळी जाऊन आणि मी त्याला घेऊन येते. त्याला म्हणजे कोणाला? बाबाला. म्हातारी पुन्हा पुराच्या पाण्याहून चालत गेली. ओंकार महाराज पुढे जिथं बाबा दुसऱ्या दिवशी एकादशीला पोहे खात होता तिथे. तुम्ही तरी हसा. निदान एकादशीला पोहे खात होता तिथे. बाबा आमच्या पोरांना तुम्हाला गुरु करायचंय. म्हणले काय अडचण नाही. गुरु व्हायला कोणाला आवडत नाही. गुरु पौर्णिमा जवळ आली. एकावन्न वाढले तरी घेता काय? ते म्हणले येतो ना. किती माळी घालायच्या? म्हणले 10-12. कसं जायचं? म्हणले काल रात्री मी
पाण्याहून गेले म्हणले पाण्याहून गेले म्हणजे बाबाला असं वाटलं नाव वगैरे असेल तिथं पाण्याहून बाबा नदीच्या काठी आला म्हाताऱ्याने सांगितलं बाबा चला वेळ नाही आता आपल्याला जायचंय पुढे शाळेत जायला उशीर होईल आणि मग महाराज म्हातारी त्या बाबाला म्हणू लागले चला आपल्याला आता नदीच्या तिकडे जायचं नदीच्या त्या बाजूला आम्ही राहते ते म्हणले काय नावडी नाव नाही तुम्ही रात्री काय सांगितले ज्याची देवावर भाव राहिला त्याला समुद्र सुद्धा दुस्तर असलेला सागर सुद्धा तरुण जाता येतो म्हणले तू कशी गेली होती रात्री म्हातारीनं लुगडा हातात बाबा गटकन फेटा काढून खालीच बसला म्हणले बाई मी नाही गुरु तूच माय गुरु होय असा शिष्य मी पाहिजे दृष्टांत संपला बुवा सर्व भाव या शब्दाचा अर्थ एवढाच आहे अंतकरण त्याला समर्पित केल्याशिवाय तो काय तुमच्या आमच्या घरचा राम्या गडी नाही अंतरीची घेतो गोडी आहे जोडे बाबा रे आहे जोडे बाबा रे आहे जोडे बाबा रे अंतरीची घेतो गोडी आहे जोडे बाबा रे आहे जोडे बाबा रे आहे जोडे बाबा हसन लगे भावे विना भक्ती बळे विना शक्ती भाव धरोनिया सर्व चिंतन पाहत तुकोबाराय म्हणतात मला शरण परमात्म्याला शरण जा पण कसं सर्व भावे मी तुम्हाला सांगितलं एकची लीला तरले एक दृष्टांत सांगतो विठोबा भजन पूजनीय पूज्यपाद प्रातस्मरणीय गुरुवर्य मामासाहेब दांडेकर आषाढी एकादशी जवळ आली एका कॉलेजचे प्रिन्सिपल पण प्रकृती खूप खालावली आषाढी एकादशीला जावं असं वाटलं पण रानडे हॉस्पिटलला ऍडमिट झाले देह रानडे हॉस्पिटलला पडून होता पण आत्मतत्व भाव वारीत निघालेला होता मामासाहेब म्हणतात त्या सिस्टरला जर आजच्या दिवस सलाईन बंद केली आणि मला जर पांडुरंगाचं दर्शन घ्यायला जाता आलं तर बरं होईल त्यावेळी त्या सिस्टरने सांगितलं मामा तुमच्या हृदयापर्यंत ब्लॉकेज पोहोचलेला आहे तुम्ही फार तुमची प्रकृती ढासळलेली आहे आणि हे कधी ना कधी पेटवायचंच आहे एकदा याला पंढरीला जाऊ दे की सिस्टरचं ऐकत नाही म्हणून मामासाहेबांनी स्वतःची सलाईन स्वतःच्या हाताने काढली आणि दुसरी सिस्टर आली ऐका तिच्या खांद्यावर कांबळा आहे तिच्या खांद्यावर कांबळा आहे आता मात्र जी दुसरी सिस्टर येते त्या सिस्टरला आधीच्या सिस्टरला मामासाहेब सांगतात सिस्टर तुम्ही बाहेर दरवाजात बसा ही सिस्टर आता मला रिपेअर केल्याशिवाय राहणार नाही मामासाहेबांच्या मस्तकावर हात ठेवला आणि कांबळा धारक सिस्टर तिथून निघून गेल्या मामासाहेबांचं यद्गत्वा निवर्तन्ते तद्धाम परम मम मामासाहेबांचे शिष्य स्वतः डॉक्टर रानडे यांनी लिहिलेलं आहे की मामा साहेबांना आषाढी एकादशीच्या दिवशी स्वतः पांडुरंग परमात्मा भेटण्यासाठी आला याचं कारण आहे जो सर्व भावे मज भजला मला सांगा जटायू माणूस का पक्षी हा तुम्ही बोला याला माहिती जटायू माणूस पक्षी कोणाच्या मांडीवर जीव देवाच्या मांडीवर एवढीची इच्छा आहे हो पैसे जीव असणाऱ्यांचा जाणारे पैसे कमवायला बी जीवच जातो जमवायला बी जीवच जातो आणि सांभाळून ठेवायला बी म्हणून पैसा जीवच घेतो
तुम्ही कसा रीतीने कमवा, जीवच घेणार. कमावताना जीव घेणार, सांभाळताना जीव घेणार आणि वाटताना सुद्धा जीव घेतो. देवा का नाही देवा काय करावं, बुडतील का काय, जीवच घेतो. मला एवढंच बोलायचं आहे, एवढी ओवी जाताना घरी घेऊन जा. एकच लीला तरले जे सर्व भावे मज भजले, आईल थडी सरले माया जाळ. मोठ्या मोठ्यांनी आपला अंतकरण शुद्ध केलं, अंतकरणातला भाव परमात्म्याला समर्पित केला, कारण तो तेवढा कृपाळू आहे. अभंगाचं गुरुचरण तो
अनेक विविध प्रकारचे दुःख आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं जन्माला येताना दुःख आहे, ज्याचं जे मूळ आहे त्याचं ते फळ आहे. जर दुःखाचं मूळ आहे तर फळ सुद्धा कशाचं राहील? दुःखाचंच राहील. एवढंच ते रंग बदलून येतंय. लहान लेकराला सुद्धा दुःख आहे, पारतंत्र्यात आहे, पण हा स्वतंत्र झाल्यावर सुद्धा दुःख आहे. आपण व्हॉट्सअपला बरेच मंडळी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिट झालेली मंडळी आहेत. आपण बरेच लोक त्याच्यावर ज्ञान शिकवतात. पूर्वी 10 रुपये बाप देत नाही म्हणून बापाविषयी आपल्याला राग यायचा. आज 10,000 रुपये खिशात आहे पण खर्चूची वाटत नाही, आपलाच आपल्याला राग येतो. तो हा उतरील पार, तोच तुम्हाला योग्य मार्गाला नेऊ शकतो. बुवा जाता जाता एक चिंतन आहे, जो मज होई अनन्य शरण, त्याचे निवारी जन्म मरण, या लागी शरणागत शरण मीचे को. मी नर्मदा परिक्रमेला गेलो होतो. खूप शिकलेली मंडळी नर्मदेच्या तीरावर आपलं जीवन व्यतीत करतात आहे, आपल्या जीवनातला आनंद मिळवतात आहे. त्याचं कारण एक आहे, शास्त्राचा सिद्धांत असा आहे, भोगे रोग भयम त्यागात शांती निरंतरम. त्यागामध्ये शांती आहे बुवा. आणि आम्ही आमच्या संसाराला थोडासा आडफाटा देऊन त्या परमात्म्याकडे जर खऱ्या अर्थाने डोळे लावून पाहिलं ना राजा, तर आमच्याही जीवनामध्ये तो थोडंसं दुःख हलकं करतो. खरंच करतो बुवा. त्याच्या हातात आहे सर्व. झाडाची आहे पाणी, हालेजाची सत्ता. बरेच लोक म्हणतात थोड्याहून वाचलो नाही वाचवलं. तो हा उतरीन पार भवदुस. तुकोबारायांना लोकांनी प्रश्न विचारला, बाबा जो तुम्हाला आम्हाला पार नौकेचा करतो त्याला कोणत्या नावाने बोलवलं म्हणजे तो आम्हाला प्राप्त होईल? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जगात त्याचे हजारो नाव आहे, तुम्ही कोणत्याही नावाने घ्या, तो तुमच्या जवळ आल्याशिवाय राहत नाही. अभंगाचं तिसरं भगवाय करुणा बंदा, भगवाय करुणा बंदा, भगवाय करुणा शास्त्रात एक असा सिद्धांत आला आहे, भगवंताचं जर नाव माहिती नसेल तर काय करावं, असा एक सिद्धांत आहे. श्रीमद भागवत महापुराण षष्टम स्कंदामध्ये वर्णन आलेलं. कथा आहे गजेंद्राची आणि नकराची. घटना अशी घडली, गजेंद्र नाम हत्ती सरोवरावर पाणी पिण्यासाठी गेला आणि त्या मगरीचं आणि या हत्तीचं पूर्वजन्मातलं वैर म्हणून गजेंद्राचा पाय त्या सरोवरामध्ये पडला आणि नकराने म्हणजे मगरीने तो पकडला. पूर्वजन्मातलं वैर. महाराज असा पाय पकडला का पाय सोडायलाच तयार नाही. गजेंद्र हत्ती आहे महाराज, लहान नाहीये, पण हत्ती इतकीच ताकद जलचर मगरीला असते. कारण पाण्यात राहणाऱ्या योनीला भूतलावर चालणारे जे प्राणी आहे त्यांची जेवढी शक्ती तेवढीच शक्ती पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना सुद्धा असते.
गजेंद्राने घरच्या लोकांना बोलवलं. गजेंद्राला 1000 मुलं होते. किती ऐकताय ना तुम्ही? किती मुलं होते? लग्न होईल होते म्हणजे सुना किती झाल्या गजेंद्राच्या? सुना सुद्धा किती झाल्या? 1000. एक मुलगा पण यांना झालेला आहे. आपल्याला करायचं काय? 2 मिनिटात आवरायचंय. लक्षात आलं? एक गजेंद्र आहे, 1000 पत्न्या आहे. 1000 पत्न्या मागे गजेंद्राला ओढण्यासाठी बिलगल्या आहेत. 1000 मुलं बिलगलीत. 1000 नातू सुद्धा ओढायला बिलगलेत. नकराच्या तावडीतून पाय सुटना. नातवाने सांगितलं आईला, आई आता असं बी म्हातारा झाला कोण? हा गजेंद्र, कशाला आगा आम्हाला आता आमचं करिअर पाहू दे की काला आम्हाला आता स्वतःच्या पायावर उभं राहायचं आणि तू खुशाल सांगते आज्याला पाणी दे आणि हे कर आणि ते कर. मला अभ्यास करायचा आहे. नातवाचं म्हणणं म्हणजे मुलाचं म्हणणं आईला पटलं म्हणजे गजेंद्राच्या सुनाला पटलं. गजेंद्राच्या सुनांनी आपल्या पोरांना परमिशन दिली. पोराव जा घरी अभ्यास करा, तुम्हाला टक्के चांगले पडले पाहिजे. पोर घरी, नातू घरी निघून गेले. सुनाने आत्याला विचार म्हणले, आत्या तुमचे नवरा आहे म्हणून तुमचं थांबणं ठीक आहे, आम्ही किती दिवस या सासऱ्याचं उठा ठेव करीत बसे. म्हणले बाई तुमची करणी तुमच्या जवळ 1000 सुना पळून गेल्या. बाकीचे बाया म्हणले नवऱ्याला गजेंद्राला म्हणले महाराज प्रारब्ध तुमचं गुतवलं नाही. लक्षात आलं? प्रारब्ध तुमचं आणि गुतवलं आम्हाला. असं करा ना तुम्ही जा तुमच्या वाटानं. आता आम्ही बी पोरायला कोण आहे? मग माग पोरायजवळ कोणी पाहिजे ना त्यांना हा हो करायला काही, त्यांच्यावर लक्ष ठेवायला. एक पत्नी निघून जाऊ लागली. 4000 हत्ती गजेंद्राला वडायला. नकराच्या तावडीतून पाय सुटाना. शेवटी गजेंद्र एकटाच राहिला. प्रत्येक गजेंद्राला मी आता समजून सांगतो, तू आता किती शायनिंग मार, तू एकटाच. अंतकाळी मी परदेशी ऐसे जाणून मनशी. नामदेव महाराज म्हणतात मी एकटा जळत असे स्मशानी अग्नी सवे एकला. एकटाय देहगृहाची कामिणी ती राहिली भुवनी. हा मी एकटा जळत असे स्मशानी अग्नी सवे एकला. बापरे. ते म्हणले गुणपत्रिका जमेल होती मग 36 गुण पडेल होते पण एकटाच यात सर्व पळून गेले. आणि एकदा सर्व जीर्ण झालं का मग हा म्हणतो देवा आता काय की कशाला हे हाल. आता काय उचला खाऊ का? एकदा जीर्ण झालं का नको, आता नको वाट. कारण जी आपली जिच्यावर आपण आपले आईबाप सोडले, जिच्यासाठी आपण भाऊ सोडले, ती ज्या वेळेस उद्गार बाहेर काढते काय माहितीये का? काय उद्गार बाहेर काढते तुम्हाला माहितीये का? तुकाराम महाराज म्हणतात ती गजेंद्राला म्हणती नासियले घर थुंकुनिया. बाईल म्हणे खर मरता तरी बरं. बाईल म्हणे खर मरता तरी बरं. बाईल म्हणे खर मरता तरी बरं. नासियले घर थुंकुनिया. नासियले घर थुंकुनिया. नासियले घर थुंकुनिया. अलीकडे टेटस लागतात ते बघा माय लव्हर, माय प्रेमी, माय अमुक, माय लय ते टेटसला तर लय उताडा येईल. आता काय शब्दांना तर बिकारपणच नाही. मोकार शब्द स्पेलिंग रेडीमेड येतं खाली. कोण डोक्याला ताण. ऐकताय ना? मला आरोप नाही करायचा पण ज्या दिशेने आपला प्रवाह चाललेला आहे ना ती दिशा दुःखाच्या सागराकडे चालली आहे. तुम्हाला सुख देत नाही आहे. ती बाई नवरा नाही म्हणत. खर म्हणजे गाढव. खर म्हणजे काय? बाईल म्हणे खर मरता तरी बरं. नाशी येले घर पुढे थुकत राहत हे एका परचं मेलं तर बरं. गजेंद्राला त्यांच्या पत्न्यांनी सांगितलं महाराज तुम्ही तुमच्या वाटानं चालू लागा. आम्ही येतो पोराय मग हे जरी तुम्ही गेले तर उद्या गाईला पाणी पाजायला ढोरायला पाणी पाजायला मी तेवढीच बांट्याला मदत करीन. महाराज घटना अशी घडली. गजेंद्राच्या लक्षात आलं आता आपल्याजवळ कोणीच नाही. शेवट गजेंद्राने हाक मारली हे प्रभू
ज्या नकराच्या ताब्यातून मला पाय सोडवायचा आहे, तू या सृष्टीचा चालक मालक आहे, पण आजपर्यंत मी तुझं नाव कधी घेतलेलं नाही, आजपर्यंत तुझं नाव सुद्धा मला माहित नाही. पण म्हणतात ना, जर तुला खऱ्या मनापासून बोलवलं तर नाव घेतलं नाही तरी तू येतो. जर तू सृष्टीचा मालक आहे तर मला नकराच्या ताब्यातून सोडव. लक्ष्मीजवळ देव थांबलेले होते. लक्ष्मीजवळ आवरायला लागले, काही पितांबर वगैरे घालायला लागले. लक्ष्मीने विचारलं, काय लय तातडीनं निघाले, काय एवढी धावपळ आहे? अहो, लक्ष्मीला सांगायचं होतं मी हत्तीला सोडवायला चाललो. ह कहे लक्ष्मी, ती कहे गजराज. ह लक्ष्मी जवळ म्हणले तर ती शब्द उच्चारण करण्यापर्यंत गजेंद्राजवळ येऊन उभे राहिले. गजेंद्राला ते चतुष्पदाचनी आगावे, तीही वैकुंठीची केली राणीवे. 13व्या अध्यायामध्ये वर्णन आहे. अरे अर्जुना, 4 पायाचा हत्ती होता, पण त्याने मला अंतकरणापासून बोलावल्यामुळे त्याला मी वैकुंठ रथामध्ये घेऊन चाललो. नक्र म्हणला, नक्र म्हणजे ती मगर. म्हणले, हो देवा, तुम्ही नुसत्या तुमच्या भक्ताचा उद्धार करतात आणि माझं काय? ते म्हणले, तू माझ्या भक्ताला त्रास दिलाय, मग मला सांगा, भक्ताचे पाय धरणं हे भक्ताला त्रास आहे का? नक्र म्हणतो, मी तुमच्या भक्ताचा काय धरलाय? पाय धरणं हे भक्ताला त्रास आहे का? नक्र सुद्धा वैकुंठ रथात न्यावा लागला, कारण देवाच्या भक्ताचे पाय धरेल होते. बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. ज्ञानेश्वर आज या ठिकाणी आमचे सोनवणे सर खऱ्या अर्थाने एक गुरु या क्षेत्रातला माणूस. 2 मिनिटं, अजून 2 मिनिटं. गुरु या क्षेत्रातला माणूस. कितीतरी विद्यार्थी आमच्या सोनवणे सरांच्या हाताखाली घडलेत. आणि विद्यादानम ततोधिकम, विद्यादान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, असं विद्यादान आमच्या सरांनी केलं. त्यांच्या पश्चात त्यांचे भाऊ, आई, आमच्या मॅडम, सर्व शिक्षक परिवार. खऱ्या अर्थाने मी फार मनावर दगड ठेवून आजची तारीख सुजित दादाला दिली. त्याचं कारण आहे, आज मला माहिती होतं आज माझे गुरुजन मंडळी इथे खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहे. आणि एक आम्ही समव्यावसायिक असल्यामुळे मलाही त्यांची सेवा घडावी हा मनातला उदात्त हेतू घेऊन मी तुमच्या समोर बोललो आहे. आमच्या विजय सोनवणे सरांना माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा आषाढी वारीमध्ये जसं सर्व भक्तांना सद्गती प्राप्त करून देतो, तसे माझे सर सुद्धा तुमच्या वारीलाच आलेले आहेत. आणि आमच्या सरांना माझा परमात्मा त्यांनी केलेल्या सत्कर्माच्या बळावर योग्य सद्गती प्राप्त करून देहो अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. इथे इतके मोठी मोठी मंडळी जमलेली आहेत का मी त्यांचं नाव घेण्यापेक्षा त्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. आमचे सर्व आदरणीय गुरुवर्य मंडळी, पगार सर, आमचे खुटे सर असतील, आदरणीय आमचे सोनवणे सर असतील, सर्व ही जी मंडळी आहेत, खऱ्या अर्थाने तुम्ही फार मोठे आहात. पण या बालकाला तुम्ही ऐकून घेतलं, कारण हे सर्व काही जे आहे ना, ह्या अंतकरणातला एक भाव आहे. आणि या भावाच्याच पोटी मला या परिवाराची सेवा घडली. आजही मॅडमचं माझं जर भेट झाली तर सरांचा तो पूर्ण चरित्र भाग आठवतो. माझा सुजित, माझी निकिता दिदी यांनी आमच्या सरांच्या सेवेमध्ये कुठलाही कुचराईपणा दाखवलेला नाही. वास्तविक पाहता माझा सुजित दादाचं वय नाही, त्याच्यावर खूप लवकर ह्या प्रपंचाचा बोजाचा आता भार पडलेला आहे. एकदा घरातून ती एकदा छायाक्षेत्र हरवलं दादा, सर्व आवर्षणं येतात. लोक म्हणतात आम्ही सांभाळून घेऊ, पण लोक सांभाळत नाही महाराज. माऊलीला नाही सांभाळलं तर आपला काय कार्यक्रम, आपला कुठे बी कार्यक्रम लावून द्यायचा. लोकांना तोंड धरे जन्माला, कोणते धरे? तोंड धरे, घाबरू नको. पूजनीय आदरणीय आमचे डोकमारा सांगत असत स्वपन काका, ते म्हणले आई जर गेली तर लोक म्हणतात, मावशी म्हणते बाळा घाबरू नको, मी तुझ्या आई सारखी आहे. पूजनीय डोकमाराज म्हणतात, भाऊ आई सारखी पण आई नाही. काका होऊ शकतात, चुलते होऊ शकतात, पण बाप नाही. ती जागा नाही कोणी घेऊ शकत राजा. आणि ती एकदा महाराज तो अनुभव गेली 12 वर्षापासून घेतोय. माझ्या वडिलांचं 12वं पुण्यस्मरण येतं आता फेब्रुवारीमध्ये, तपपूर्ती 16 येतोय. मला एवढंच बोलायचं आहे राजा, ती जागा भरून काढणं बाप आहे ना. तुम्हाला सांगू, 100 वर्षाचा झाला तरी त्या घराची ती चौकट असते, त्या घराचा तो दरवाजा असतो. आणि एकदा दरवाजा लावल्यानंतर
घरामध्ये कुटुंब सुरक्षित राहतं ती चौकट तो दरवाजा जर असला, तसं एकदा बाप नावाची मोठी चौकट आपल्या समोर जर उभी असली ना, येणारे आवर्षण आपल्यापर्यंत येत नाही. बाकीचे ना बाबा, मी अनुभव घेतला, मी काय कोणाचं मला सांगा वांगीचं काम नाही आहे. बाकी फक्त दिल्या घेतल्याचे जन हे सुखाचे. नाहीतर आत्या सुद्धा नाराज होतात. मा भाऊ जर असता तर असं केलं असतं असं म्हणणारी मंडळी जन्माला आलीत आपल्याला. समजून नाही घेत मंडळी. तू म्हणाले तू तर लई बोलू राहिला, हे खरं आहे, मला तोंड तरी कार्यक्रमात जमत नाही. लक्षात आलंय काय? हे कलियुगाचं महिमान आहे. जरी आपल्या बापाच्या सख्या बहिणी असल्या तरी जमून घेत नाही. मा भाऊ असता तर त्यानं हे केलं असतं, मग बाच्याला करावं लागतं. माझं एवढंच विनंती आहे, ज्याच्यावर प्रेम करायचं ना, काही न घेता प्रेम करून दाखवा, ती खरी प्रेमाची भाषा आहे. अरे दिल्या घेतल्या तर कोणी प्रेम करतं. जन हे सुखाचे दिल्या हे घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी. म्हणून प्रेमाची व्याख्या एकच जाता जाता सांगतो, गुण आणि दोषांवर निरपेक्ष मनाने जे केलं जातं त्याचं नाव प्रेम. त्याचं नाव काय? प्रेम. या कुटुंबावर प्रेम करा. माझा सुजित दादा, माझी निकिता ताई, माझ्या मॅडम खऱ्या अर्थाने त्यांच्यावरचं मोठं छायाछत्र या ठिकाणी हरवलेलं आहे. खूप जड अंतकरणाने मी या ठिकाणी माझ्या सरांची सेवा केली. खऱ्या अर्थाने मी काही कोणी कीर्तनकार नाही, मी खूप अज्ञानी आहे. परंतु मायबाप, तुमच्या सर्वांच्या डोळ्यातून प्रसवत असलेल्या प्रेमाने मला इथे बोलता आलं. आपल्या ज्ञान संकुलाचे आदरणीय आमचे शिंदे सर पण येऊन गेलेत आता. त्यांनी मला लांबून नमस्कार केला, त्यांनाही धन्यवाद. तुम्ही जमलेले सर्व मायबाप कृपाळू आहात. तुमच्या सर्वांची या कुटुंबावर आणि माझ्यावर असंच प्रेम असावं अशा अपेक्षा. या कीर्तनासाठी उपस्थित असलेले आमचे आदरणीय पूजनीय निलेशजी महाराज, आदरणीय सोपानजी महाराज, या आपल्या परिसराचं वैभव आहे. पूजनीय आदरणीय आमचे ओंकार महाराज रायते, या तिघांसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. आणि सुजित दादावर ही आमची सर्व संस्था प्रेम करते. अन्यथा आम्ही शाळा बुडून कुठे मुलांना नेत नाही. हा काय आमचा धंदा नाही. आम्ही कीर्तनाला कुठे मुले पाठवत पण नाही. परंतु सुजित दादाने आमच्या संस्थेमध्ये सर्व कम्प्युटर फिटिंग करून दिलेली आहे आणि म्हणून या लेकरांचं सुजित दादावर विशेष प्रेम आहे. ते नेहमी सुजित दादाची वाट बघत राहतात. सर्व कम्प्युटरवर प्रॅक्टिकल करतात. प्रत्येक वेळेस CPU बिघडला का सुजित दादा येतो, ते रिपेअर करून देतो. म्हणून त्या संस्थेचा एक वाटा म्हणून आनंद लहरी शैक्षणिक गुरुकुल या ठिकाणी उपस्थित आहे. एकदा या लेकरांसाठी सुद्धा सर्वांनी टाळ्या वाजवावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हा माझ्या कुटुंबातला कार्यक्रम असल्यामुळे सिस्टीमसुद्धा आनंद लहरी साऊंड सिस्टीम वागदरडीहून या ठिकाणी सिस्टीम आलेली आहे. कारण माझा पुतण्या म्हणजे माझा मुलगाच बालूदादा, सुजितदादा, कृष्णदादा, प्रसाद वगैरे दर्शन, ही सर्व मंडळी एकामेकावर भावाभावासारखं प्रेम करतात. मग हा कार्यक्रम माझ्या घरातला आहे. मला तर इतका आनंद होतो. मी मॅडमांना त्या दिवशी वडबाऱ्याला सुद्धा बोललो, म्हटलं मॅडम, या सुजितला, या कृष्णाला, या बालूला यांना काय करावं? अहो, एक भाऊ भावाला जेवढा जीव देतो तेवढे हे मित्र एकामेकाला जीव देतात. आणि मला असं वाटतं कलियुगामध्ये असं घडणं ही खऱ्या अर्थाने आपल्या सत्वगुणाची पावती आहे. आणि म्हणून मायबापा हो, आपल्या जीवनामध्ये तो परमार्थ घडावा, असाच परमार्थ आपल्याला लाभावा. पूजनीय आमचे गुरुवर्य असलेले आमचे विजयजी सोनवणे गुरुजी सरांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. तुम्ही इथे जमलात, तुम्हाला सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम. विठ्ठल जय जय. कोणाला बोलायचं असेल तर यावर दत्तू भाऊ या कोणीतरी गावच्या माध्यमातून